मराठी माणसांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. कारण खरं तर हा एका मारवाडी समाजाचा मारवाडी म्हणून बघून थोबाडीत मारली गेली नव्हती. एका त्याला मराठी येत नाही म्हणून फक्त विचारलं असता त्याने मुगरोरपणे उत्तर दिलं होतं, त्याने उत्तर दिलं होतं. त्याचा एक राग होता. त्याच्या कानपडात कुठेही त्या महाराष्ट्र सैनिकाने मराठी मुलाने त्याला विचारलं नव्हतं तू कोणत्या जातीचा आहेस, तू कोणत्या धर्माचा आहेस. कानपडात मारत असताना कुठेही विचारलं गेलं नव्हतं की तू कोणत्या मारवाडी माणसाचा आहेस. म्हणून मराठी एकीकरण समिती आणि शहरातले सर्व नागरिक या मोर्चाचा निषेध करत आहेत. हा मोर्चा शांततेप्रिय मार्गाने होणार होता, परंतु परवानगी मागितली असली तरी या मोर्चाला परवानगी दिली गेली नाही. याचं कारण महाराष्ट्रातले आणि मीरा भाईंदर शहरातली जनता या प्रशासकीय व्यवस्थेला विचारत आहे. मराठी माणसांनी जर या यंत्रणेमध्ये राहून लोकतंत्राचा वापर जर करायचा नाही मग महाराष्ट्रामध्ये कोणी करायचा. मराठी भाषेचा वापर या महाराष्ट्रामध्ये कोणी करायचा. मराठी आपली राजभाषा, मराठी आपली मायभाषा असताना मायभाषेला सत्तेत असणारे कोण आहेत असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. सातत्याने मराठी भाषेला पायदळी का तुडवले जाते. आज या महाराष्ट्रातला मराठी माणूस एकवटलेला आहे. लक्षात घ्या, या फक्त मीरा भाईंदर शहरातला उद्रेक नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्रातला उद्रेक आहे. आणि सत्ताधारींना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो, राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मराठी माणसाच्या विरोधात कुडोगोड करण्यात थांबवा. महाराष्ट्रावर हिंदी लादणं थांबवा. महाराष्ट्र आदिवासिक राज्य आहे. प्रांतिक भाषा राजघट्टा असताना सुद्धा महाराष्ट्राला मराठी भाषेला कुठेतरी अन्याय केला जात आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि सातत्याने मराठी माणूस सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज जर तुम्ही ऐकलं नाही तर हा मराठी माणूस पेटणार. लक्षात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.